जय श्री माताजी. श्री माताजी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. आपण थोडंसं ताठ बसायचंय. पाठीचा कणा असा थोडासा ताठ असावा, म्हणजे पोक काढून वगैरे असं नाही बसायचं. वाकून असं ध्यानाला कधी बसायचं नाही. आपण योगी माणसं आहे, तर योगी माणसासारखं बसायचं. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे, म्हणजे आकाशाकडे असे तळवे असावेत आणि ते शेवटपर्यंत असेच असावेत. काही जणांचं कसं होतं, की आपोआप हात असे खाली खाली पडतात असे आणि तळवे खाली होतात. बोटं अशी खाली पडतात. तसं पडू नये. आणि ते चुकीचं आहे. आणि तशा पद्धतीनं आपण अलर्ट पाहिजे, सतर्कता पाहिजे. म्हणजे ध्यान करताना जी पोझिशन आपण ध्यानामध्ये घेतलेली आहे बसायची, तीच शेवटपर्यंत असावी. कदाचित पाय दुखला किंवा अवघडला किंवा मुंग्या आल्या, तर तेवढ्यापुरतं जरासं हालायचं, व्यवस्थित करायचं, पुन्हा नीट बसायचं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला शिकणं आवश्यक आहे. थोडंसं ताठ बसूया. श्री मातांना पाहूया. श्री मातांच्याकडे अगदी भक्तिपूर्ण नजरेनं बघायचं आहे आपल्याला. प्रसन्न चित्तानं बसायचं. वेळेवरचं लक्ष काढून टाकायचं अगोदर. कारण ध्यानाच्या वेळेला फक्त ध्यानाचीच वेळ लक्षात ठेवायची. बाकीचं सगळं विसरून जायचं मग. कारण हे फार महत्वाचं आहे. गहनतेत जाण्यासाठी आपण वेळेवरून लक्ष काढणं गरजेचं असतं पहिलं. मूळ हे आहे त्याच्यामधलं, की टाइम लिमिट नाही आहे. गुणातीत, धर्मातीत, कालातीत, म्हणजे काळाच्याही पलीकडं आपल्याला जाता आलं पाहिजे. ध्यान आपण करत नाही, ध्यानामध्ये असतो आपण. ही पक्क लक्षात ठेवायचं आपण. म्हणजे कधीही बसलं तरी पण आपण ध्यानातच आहोत. टाईमचं काय आपल्याला महत्त्वाचा विषय नाही आहे. पण कलेक्टिव्हली आपण जोडलो जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना त्यामधलं. आनंद कशात आहे? कलेक्टिव्हिटीचा आनंद आहे, की ह्या वेळेला आपण सगळे एकत्र जोडलो गेलोय. श्रीमातांच्या चरणाशी आलोय. बस एवढंच आहे. सगळेच. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून आपण श्रीमातांच्या समोर बसताना भक्तिपूर्वक प्रसन्न चित्तानं बसायचं, पहिली गोष्ट. आणि स्थिर बसायचं अगोदर. म्हणजे शरीर हलवायचं वगैरे इकडं-तिकडं बघायचं, ही गोष्ट अगोदर बंद करून टाकायची. म्हणजे आपल्याकडे तसे फार प्रकार आहेत. इकडं काय, तिकडं काय चाललंय, हे काय चाललंय, ते बघतो आपण काही वेळेला. लक्ष फार असतं आपलं. तसं असू नये. ध्यानाच्या वेळेला पूर्ण एकाग्रतेनं आपण श्रीमाताईंनाच पाहायचं आहे. बाकी कोणाला बघायचं काय गरज आहे? आपण 1 तासभर ध्यान करतोय, तर त्या ध्यानामध्ये परिपूर्णता येणं आवश्यक आहे ना? मग आपण श्रीमाताईंना पाहायचं. श्रीमाताईंच्याकडून आपल्याला ज्ञान मिळणार आहे. बाकीचं कोण देणार आहे आपल्याला ज्ञान? श्रीमाताजीच देणार आहेत. ध्यान पण तेच करून घेत असतात. आता काही जणांचं असं म्हणणं आहे, की कालच्यासारखंच पुन्हा ध्यान घ्या. तर त्या पद्धतीचं आपण प्रयत्न केला, तर ते कदाचित जमणार नाही. कारण या सर्व गोष्टी श्री माताजी करून घेत असतात. ज्या त्या वेळेला जे ते ध्यान जे आहे, ते करून घेणाऱ्या श्री माताजी असतात. आपण जरी किती ठरवलं नाही, आज ह्या पद्धतीनं ध्यान घ्यायचं आहे, तर ते शक्य होत नाही. कारण आपल्या हातामध्ये कुठलीच गोष्ट नाही आहे. मी देखील ध्यानाला बसतो, ध्यान घेत नाही. करून घेणाऱ्या श्री माताजी असतात. फक्त आपण त्या शक्तीशी जोडलं जायचंय. बस एवढंच प्रार्थना करतो आपण. माताजी आज आमच्याकडून गहनतेतलं ध्यान करवून घ्या. बस तुमच्यासारखा सामान्य सजोगी आपण. यापेक्षा वेगळं काही नाहीये. आपण सगळे एकच आहोत. एकाच आईची मुलं आहोत. हे आपण पक्क लक्षात ठेवूया आणि कलेक्टिव्हली आपण सर्वांनी ध्यानाची ती स्थिती प्राप्त करायचा प्रयत्न करूया. म्हणून ध्यानाला बसताना आपण पूर्ण एकाग्रतेनं थोडं बसायचं. प्रसन्न चित्तानं, उत्कट भक्तीनं. म्हणजे आपली जी भक्ती आहे ती उत्कट असावी. नाही बाबा आज काहीतरी वेगळं मिळणार. श्री माताजी आज खरोखर व्हायब्रेशन्स फार छान.
चांगले येत आहेत. अशी धारणा आपण केली पाहिजे आहे. कसंही बसायचं आपण रोज नेहमीप्रमाणे बसतोच की आता ध्यान करायचं आहे. तर ते बरोबर दिसत नाही ते. म्हणजे कसं आहे की रोज आपण नित्य नवं पाहिजे. जुनं जीर्ण व्हायचं नाहीये आपल्याला. नित्य नवं पाहिजे. आज बाबा झाले ना, आज वर्तमान काळ आहे. आज नित्य नवं आहे आपण, नवीन आहे. तर त्या नवीन ह्याच्याप्रमाणे आपण बसलं पाहिजे. जणू काही आजच आम्ही सजयोगमध्ये आलोय आणि अगदी प्रसन्न चित्तानं श्री मातांचं ध्यान करतोय. श्री मातांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय. जसं नवजात शिशु असतं ना, लहान बालक, आदिशक्तीचं लहान बालक, नवजात शिशु म्हणतात त्याला. तर तशा प्रकारे रोज असायला पाहिजे आम्ही. आम्ही फार जुने आहोत, आम्हाला फार जास्ती समजतं. आमच्यामुळे चालतं. हे सगळं डोक्यातनं काढून टाकायचं आपल्या. कारण आपल्यामुळं कधीच काही होत नसतं. नुकसानच होईल एखाद्या वेळेस. पण करणाऱ्या श्री माताजीच असतात सगळं. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आणि ध्यान करताना एखाद्या लहान बालकासारखं आपण कृती करायची असते. म्हणजे आपण लहान आहोत, मोठं व्हायचं नाहीये आपल्याला. जसं आईचं लहान मूल असतं ना, तशा प्रकारे आणि तेच आईला प्रिय असतं. म्हणून आपण प्रिय होण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्या दृष्टीनं आपण श्री मातांच्या समोर बसायचं असतं. ही झाली बसण्याची गोष्ट. आपल्याला आता फार काही येतं, अमकं येतं, ध्यान घ्यायला येतं वगैरे म्हणून आपण फार मोठे व्हायला सुरुवात होते आणि मग मोठं होतो आपण. काय उपयोगाचं नाहीये ते मोठं होऊन. आपल्याला छोटंच व्हायचं हे कायम लक्षात ठेवायचं. श्री मातांचं मूल म्हणून आपण श्री मातांच्या चरणाशी राहायचं आहे, एवढं पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून आपण श्री मातांच्या समोर बसत असताना श्री मातांची मुलं आहोत, त्यांचे शिष्य आहोत. म्हणूनच बसायचं समोर. तर आपल्याला पुढचं ज्ञान मिळू शकतं श्री मातांच्याकडून. अदरवाईज काय होतं, मग आहे तिथेच राहतो आम्ही. गाडी पुढे जात नाही आमची. कारण आपल्याला श्री माताजी म्हणतात, "मग आपल्याला फार समजतं ना, करा मग. तुमचं तुम्ही करा." असं असतं ते. म्हणून कधी परिपूर्णता आपल्याला ध्यानामध्ये किंवा ज्ञानामध्ये कधी पूर्णत्व मिळत नसतं. कारण ज्ञान हे कधी संपतच नाही. ते अखंड चालू आहे. समुद्रासारखं आहे ते. म्हणून आपण जे करतो एखाद्या थेंबाप्रमाणे देखील ते नाही आहे. म्हणून श्री मात्यांच्याकडून हे जे काही अगाध ज्ञान आहे ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे घेत असताना किंवा हे ज्ञान मिळवत असताना आपल्यामध्ये श्री मातांच्या विषयी भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. तरच आपल्याला श्री मातांच्याकडून हे ज्ञान मिळतं. म्हणून श्री मातांच्या समोर बसताना देखील नम्रता पाहिजे, अदब पाहिजे, की श्री माताजी आपल्या समोर आहेत आणि श्री माताजी आपल्याला हे ज्ञान करवून घेतायत आपल्याकडून आणि हे ज्ञान देतायत अशी भावना आमच्या हृदयामध्ये पाहिजे. कारण हे फार महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेला आम्ही श्री मातांच्या समोर बसतो, त्यावेळी ही जी भावना आहे शिष्यत्वाची किंवा आपल्याला श्री मातांची मुलं म्हणून आपण ज्यावेळेला समोर बसतो, त्यावेळेला ही भावना आपली सतत जागृत पाहिजे. आम्हाला पुष्कळ येतं, आम्हाला सगळं समजतं वगैरे हे सगळं डोक्यातनं काढून टाकायचं त्यावेळेला. जर असं काय असेल, तर आपल्याला श्री माताजी कदाचित ज्ञान देणार नाहीत. म्हणून डोकं आपलं मोकळं पाहिजे आहे. डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार, प्रतिअहंकार नको. सगळं काढून टाकायचं, मोकळं, शुद्ध करायचं सगळं. हृदयामधलं पण सगळा क्रोध वगैरे असेल, ईर्ष्या असेल, कुणाविषयी काही वाटत असेल, नाही बाबा आमचं चांगलं आहे, हेच आहे. तर ते सगळं आपण डोक्यातून आणि हृदयातून सगळं काढून टाकायचं आणि हृदय आपलं पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं. काही नाही आपण आता श्री मातांच्या समोर बसलोय आणि श्री मातांना पाहतोय. बस एवढंच आहे. यामध्ये दुसरं काय करतोय आता? जे अडथळे यायला लागलेले आहेत विचाराचे म्हणा किंवा अटॅचमेंटचे, तर ते सर्व आपण काढून टाकायचे सगळे. डिटॅच व्हायचं, त्या सर्वांच्या पासून अलिप्त व्हायचं. भलं आपल्यावरती कितीही मोठं संकट असू दे किंवा कितीही प्रॉब्लेम्स आपला असू दे. ध्यानाच्या वेळेला आपण श्री मातांशी ज्यावेळेला एकरूप होत असतो, त्यावेळेला सर्वांच्या पासून अलिप्त होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत आम्ही अलिप्त होत नाही या गोष्टीपासून, तोपर्यंत आम्ही ध्यानाच्या गहनतेत जाऊ शकत नाही. समजा आम्ही बसलोय, बंधन घेतले आणि ध्यानामध्ये गेलोय आणि आमचं कदाचित ध्यान लागलेलंही असेल थोडंसं.
पण परत विचाराच्या त्या साखळीमध्ये आम्ही अडकतो. हृदयामध्ये देखील अटॅचमेंट आपल्याला त्रास देते. कुणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं तेच आठवतं किंवा आपण कोणाला तरी काहीतरी रागात बोललेलं असतो, तो राग आपण आपल्या हृदयामध्ये ठेवलेला असतो किंवा कोणी काहीतरी म्हटलेलं असतं तेच आठवत बसतो. भूतकाळामध्ये जातो, रमतो, त्याच्यामध्ये होऊन गेलेल्या घटनेत अडकतो. म्हणजे या विचाराच्या शृंखलेमध्ये आम्ही अडकत जातो. ध्यान तर वर लागलेलं असतं, परंतु ह्या गोष्टी का घडतायत? याचं कारण असं आहे, की आम्ही ध्यानाला सुरुवात करतानाच व्यवस्थित केली नाही. बघा, हे महत्वाचं आहे त्यामध्ये. ज्यावेळेला आम्ही ध्यानाची सुरुवात करायची असते आम्हाला, त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही आसनस्थ झालं पाहिजे श्रीमातांच्या समोर. आसनस्थ, श्रीमाताजी काय म्हणतात? विराजिये. म्हणजे अगदी अगदी शांत चित्तानं बसून राहा. काही विचार करू नका. आणि हृदयामधलं देखील सगळं काढून टाका. सर्वांना क्षमा करून टाका. जे काय आहे ते सगळं विसरून जावा. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळामध्ये आपण विराजिये म्हटले ना, विराजिये म्हणजे काय? वर्तमान काळामध्ये या. असं काही आपण बसा श्रीमातांच्या समोर, की तुम्ही फक्त श्रीमातांना पाहताय आणि श्रीमाताजी आपल्याकडे पाहतायत. बस एवढंच आहे. आणि असं करत असताना आपल्यातला भक्तिभाव जागृत व्हावा. प्रेमभाव जागृत व्हावा. अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत. अशा पद्धतीनं आपले भाव जागृत करायचे आहेत नंतर. नुसताच बसायचं नाहीये. तर जे हृदयामध्ये जे संकेत आहेत, आपल्या आतमध्ये काही संकेत असतात हृदयामध्ये. कारण हृदयच आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. बुद्धी आपल्याला घेऊ शकत नाही. बुद्धी आपल्याला संभ्रमात टाकते. म्हणून बुद्धीचं कधी ऐकायचं नाही. सुबुद्धी पाहिजे मग त्याला. म्हणून हृदय जे आहे, ते हृदय फार महत्वाचं आहे आपल्यामध्ये. म्हणून हृदय स्वच्छ पाहिजे आपलं. शुद्ध पाहिजे. त्या हृदयामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडणार आहे. म्हटल्यानंतर हृदय स्वच्छच पाहिजे आपलं. मग ते अशुद्ध कसं आहे? दुसऱ्याविषयी क्रोध मनात ईर्ष्या भरलेली आहे. दुसऱ्याविषयी काहीतरी मनामध्ये अहंकार आहे हृदयामध्ये. तर त्या हृदयामध्ये परमात्मा कसा येऊ शकेल? चैतन्य येऊ शकत नाही. म्हणून हृदय आपलं आधी मोकळं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि या शुद्ध हृदयामध्येच श्री शिवांचा वास होऊ शकतो. म्हणजे जो आत्मसाक्षात्कार श्री मातांनी आम्हाला दिलेला आहे, त्या आत्म्याची ज्योत आमच्या हृदयामध्ये जागृत होण्यासाठी आमचं हृदय पूर्णपणे स्वच्छ असणं गरजेचं आहे. इकडं आपण फार लक्ष दिलं पाहिजे. बाकी सर्व गोष्टी आपण कदाचित विसरून जाऊ, निर्विचार होऊ लवकर. काही अडचण नाही. कारण व्हायब्रेशन्सकडे लक्ष दिल्यानंतर आपोआपच आपण निर्विचार होतो. परंतु हृदयातली घाण कशी काढायची? हृदय कसं स्वच्छ करायचं? तर त्यासाठी आपण हृदयामध्ये करुणेची ज्योत जागवली पाहिजे. प्रेमाची ज्योत जागृत केली पाहिजे आहे. आणि हे जागृत करत असताना आपण पूर्णपणे भाव जे आहेत आपले अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजेत. श्री मातांच्या विषयी प्रेम, भक्ती जागृत झाली पाहिजे. म्हणजे पुढील गोष्टी घटना घटित होतात मग. जर या गोष्टी जागृत नाही झाल्या तर कदाचित आपण गहनतेमध्ये उतरू शकणार नाही. कारण तेवढ्या स्पीडनं आपण जाता येत नाही. कारण भक्ती ही पायरी आहे. जसं आपण आता अगदी मोक्षाच्या जवळ गेलोय. परंतु मध्ये थोडंसं अंतर आहे ना, ते कसं पार करायचं? उडी कशी मारायची? मग त्यामध्ये भक्तीची एक पायरी परमात्मा आपल्यासाठी देतो. म्हणून ती जी उडी मारायची असते, ती उडी न मारता त्या भक्तीच्या पायरीवरती पाय ठेवावा आणि अलगद त्या मोक्षाच्या द्वारावरून बाहेर पडावं. यासाठी ही भक्ती करायची आहे. म्हणून जे भावना आहे आपल्या हृदयातल्या ज्या भावना आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. म्हणजे प्रेम भावना, करुणा, दया हे सगळं जागृत झालं पाहिजे ना, कारण हे सगळे आत्म्याचे गुण आहेत, शिवांचे गुण आहेत. आणि जर हेच जर जागृत नाही झाले तर आत्मसाक्षात्कार मिळवून तरी काय फायदा आहे? कारण आत्म्याला आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आणि आत्म्याचा एकही गुण जर आमच्यामध्ये नसेल, तर आम्ही मिळवलं काय? म्हणून हे बघणं किंवा याचं आत्मपरीक्षण करून बघणं महत्वाचं आहे, की ध्यान करत असताना आमच्यातील आत्मा खरोखर जागृत झालाय का?
त्याचे गुण आमच्यामध्ये येऊ लागलेले आहेत का? त्या शिवतत्वाचे गुण आमच्यामध्ये येऊ लागलेले आहेत काय? हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर हे येत नसेल, तर आमच्यामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे. मग यामध्ये आम्ही 10 वर्ष करतो आणि 25 वर्ष करतो, याला काहीच महत्त्व नाही आहे. कारण ही सर्व आतली गोष्ट आहे, आतली क्रिया आहे. त्यामुळं बाह्यात आपण जरी किती वर्ष झालं ते हे आपण मोजूच शकत नाही. कारण आतमध्ये तुम्ही किती वाढला आहात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोजमाप इथं केलं जातं आपलं, की आमच्यातून व्हायब्रेशन्स किती वाहतायत. कालची आलेली व्यक्ती आज प्रचंड व्हायब्रेशन त्याच्यातून वाहतायत. ते कसं? आणि आम्ही 25 वर्ष करतो, आमच्यातनं जरा देखील व्हायब्रेशन्स बाहेर येत नाहीत. याचं कारण काय? याचं कारणच असं आहे, की आमचं हृदय स्वच्छ नाहीये. आम्ही हृदयापासून ध्यान कधी केलंच नाही किंवा खरोखर मी आत्म्याच्या जवळ गेलोय का? आत्म्याचे गुण, शिवांचे गुण आमच्यात आलेले आहेत का? याचं आत्मपरीक्षण करून आम्ही कधी पाहिलंच नाही. म्हणून हे बघणं अत्यंत गरजेचं आहे, की खरोखर मी ज्यावेळेला आत्म्याचं ध्यान करतो, त्यावेळेला त्याचे गुण देखील आमच्यात आले आहेत की नाही? आणि हे गुण आल्यानंतर आम्ही सहजीवन पसरवत असताना शुद्ध प्रेमानं, करुणेनं आपण लोकांना सहयोग देतोय की नाही तेही बघणं गरजेचं आहे. आम्हाला दुसऱ्याविषयी कळकळ आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. सहयोग सगळेच सांगतायत. त्याचा विषय नाही. श्रीमातांनी सांगितले सहयोगाचा प्रचार-प्रसार करा. सगळेच करतायत उठून. परंतु एखाद्या साधकाविषयी किंवा नवीन साधकाविषयी आमच्या हृदयामध्ये कळकळ आहे का नाही बाबा, या माणसाचं कल्याण व्हावं. त्याची कुंडलिनी सहस्त्रारमध्ये यावी आणि भक्तिपूर्वक आपण त्याला सहजयोगामध्ये आणतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सहजयोग बुद्धीनं सांगणं आणि हृदयानं सांगणं यात फरक आहे. कारण हृदयातून आपण भक्तीनं सांगत असतो, प्रेमानं सांगत असतो. परंतु बुद्धीनं ज्यावेळेला सहजयोग सांगितला जातो, त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये सहजयोग उतरेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून हृदय जिथपर्यंत पोहोचतं, तिथं बुद्धी पोहोचू शकत नाही. म्हणून हृदयामध्ये सर्व काही समाविष्ट आहे. म्हणूनच आत्मा देखील हृदयामध्ये राहतो. म्हणून हृदय स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. शुद्ध असणं, पवित्र असणं आणि हे जर हृदय स्वच्छ झालं, जसं शिवपिंडावरती आपण अभिषेक करतो ना, जलाभिषेक, तसं या हृदयामध्ये जलाभिषेक करून ते स्वच्छ केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे. चैतन्याचा अभिषेक केला पाहिजे त्याच्यावर. हेच यातलं महत्वाचं प्रिन्सिपल आहे. श्रीमातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. बघा, आता श्रीमातांच्याकडून जे व्हायब्रेशन्स येतायत, जाणवतात दोन्ही हाताच्या बोटामधून आपल्याला चैतन्य जाणवतं. हे चैतन्य आम्ही त्या बोटाच्या आतमध्ये ज्या नसा आहेत, त्या नसामधून खेचून घेतोय आतमध्ये बघा, पूर्णपणे. एकसारखं खेचून घ्यायचं मनगटापर्यंत, एकसारखं खेचून घ्यायचं मनगटापर्यंत. परत मनगटापासून दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं. म्हणजे सुरुवात बोटापासूनच आहे, परंतु घेतोय आपण मनगटापर्यंत आणि कोपऱ्यापर्यंत दोन्ही हाताच्या. बघा, त्या पद्धतीनं प्रयत्न करायचा. म्हणजे हे दोन्ही जे हात आहेत ते परम चैतन्यानं अगदी भरले पाहिजेत. पूर्ण व्हायब्रेशन्स आपल्या नसामधून वाहिल्या पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे त्यातलं. कारण नसांची जागृती होणं गरजेचं आहे. कारण हे चैतन्य आहे ते आदिशक्तींच्याकडनं आहे. आदिशक्ती म्हणजे शिवशक्ती. शिव आणि शक्ती. आपलं मूळ काय आहे? मूळ काय आपलं? मूळ पुरुष कोण? शिव आहेत. आणि मूळ शक्ती म्हणजे आदिशक्ती कोण आहेत? श्री माताजी आहेत. म्हणजे ती शिवांची शक्ती आहे ना. आदिशक्ती काय आणि शिव काय? दोन्ही एकच. हे दोन्ही अलग झाले. शिव म्हणजे प्रकाश. बघा, प्रकाश आहे. प्रकाशाचा वेग किती असतो? दुप्पट असतो ना. भरपूर असतो. आवाजापेक्षा प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त आहे. म्हणजे वीज चमकते, उदाहरणार्थ आकाशात वीज चमकते, कसला गडगडाट नंतर होतो ना. पहिला वीज चमकल्यावर लख्ख प्रकाश पडतो. म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि नंतर मग आवाज येतो. म्हणजे
आवाजापेक्षा प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त आहे. काही गोष्टी लक्षात येतात का बघायच्या. जसं आत्म्याचा वेग, आत्मा हा प्रकाशच आहे ना, चैतन्य आहे ते, प्रकाश आहे. त्याचा वेग किती आहे? प्रचंड वेग आहे. तुम्ही जेव्हा शस्त्राच्या वर जाता, त्यावेळेला संपूर्ण आकाश ते व्याप्त करून टाकतं. पूर्णपणे व्याप्त होतं त्याच्यानं आणि तो जो प्रकाश आहे, तो संपूर्ण विराटमध्ये पसरला जातो आणि ज्यावेळेला तो विराटमध्ये जातो, त्यावेळेला आत्मा पूर्णपणे विराट बनतो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, "मैं दिखने में छोटा हूँ, लेकिन आकाश जितना बडा हूँ." हे वाक्य त्यांचं आहे. कारण तशी त्यांना अनुभूती आली. हे किती महत्वाचं आहे. म्हणजे संतांनी जे दाखले दिलेले आहेत, त्याचा आपल्याला किती उपयोग होतो ध्यानामध्ये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे जे काही चैतन्य येतंय, ते आपण शोषून घेतोय एकसारखं. बघा, हे खेचणं म्हणजे पूर्ण ताकद लावायची त्याच्यामध्ये. हातामध्ये ताकद लावायची. एकाग्रता म्हणजे काय माहिती आहे? ताकद लावणे थोडक्यात. थोडक्यात ताकद लावणे. म्हणजे पूर्ण शक्ती हातामध्ये आणायची आणि खेचून घ्यायचं. ना बाबा खेचतोय आम्ही आतमध्ये. पुरी ताकद. हं. आता आपला डावा हात जो आहे तो कुंडलिनीच्या पुढे धरायचा आणि उजव्या हातानं कुंडलिनी उचलायची आहे आपल्याला बघा. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. म्हणजे लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. हाताकडे द्यायचं नाहीये. हाताबरोबर ती वर येते म्हणजे तिच्याकडे लक्ष पाहिजे. कुंडलिनीकडे लक्ष असेल, ती वर येत असताना कळते आपल्याला, जाणवते. इतकं सूक्ष्म आहे ते. बघा, आता शस्त्राच्या वर गेलं, एक गाठ मारतोय आपण. वर काढून एक गाठ मारतोय. फिक्स करतोय तिला. दुसऱ्या वेळेला परत उचलतोय तिला. म्हणजे श्री माताजींनी किती सोपं केलंय. स्वतः स्वतःचे गुरु. बघा, आपण कुंडलिनी उचलतोय. कोण दुसरं उचलतंय थोडंच. श्री माताजींच्या कृपेत आपण ते उचलतो. आपणच आपले गुरु. बघा, कुंडलिनी उचलतोय शिस्तीत. शस्त्राच्या वर काढतोय. 2 गाठी मारतोय. बघा, आली का वर? नुसता वर काढल्याबरोबर ती वर येते. जाणवायला चालू होतं लगेच वर. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. तिसऱ्या वेळेला पुन्हा उचलायची कुंडलिनी. शिस्तीत उचलायची. लक्ष द्यायचं पूर्ण बारीक सूक्ष्म. म्हणजे कळतं बघ कुंडलिनी किती सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्मतेमध्ये ती वरती, वरती, वरती येते अगदी. बघा, वर आली, हाताबरोबर ती वर आली. 3 गाठी मारतोय. बघा आणि उचलतोय, आणखी एक गाठ मारतोय आणि थोडंसं वर उचलतोय, आणखी गाठ मारतोय. 3 गाठी मारले. हात खाली घेऊया. पण लक्ष वरती बघा, वर बांधली आपण कुंडलिनीला. वरती आहे ती आता. सहजमध्ये ती वर गेली. शस्त्राचं भेदन करून गेली वर. म्हणजे हाताबरोबर ती वर आली पाहिजे. हातवारे करायची गरजच नाही आपल्याला. हात नुसता कुंडलिनी चढवली तरी ती शस्त्राच्या वर येते. म्हणजे ताकद आपल्या हातामध्ये किती पाहिजे, की असं नुसता हात जरी हलवला, वर केला तरी लोकांची कुंडलिनी वर आली पाहिजे. म्हणजे एवढी शुद्धता आमच्यामध्ये पाहिजे. जसं गणेशाच्या हातामध्ये नाग आहे, सर्प आहे. म्हणजे काय आहे? कुंडलिनी आहे ती. तसंच श्री माताजींनी पण आपल्याला सर्व साधकांना हातामध्ये चैतन्य दिले, ती कुंडलिनीचं जागरण करण्यासाठी. मग आम्ही तर बंधन घेतोय, कुंडलिनी वर चढवतोय, परंतु ही नुसता कृतीच होते ना. कधी पाहिलंच नाही, की बाबा आपल्या हाताबरोबर ती वर येते का? कधी बघितलंच नाही. हे बघणं फार महत्वाचं आहे, की ज्या काही कृती आहेत श्री माताजींनी सांगितलेल्या, त्यामध्ये सूक्ष्मता म्हणजे सूक्ष्म चित्तानं जर बघितलं, तर एवढं बंधन जरी घेतलात ना, तरी पुरेसं आहे. कुंडलिनी आपोआप वर येते. हे बघणं फार महत्वाचं आहे. आता कवच घ्यायचं आहे आपल्याला. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात आहे. बघा, डोक्यावरून हात गेला पाहिजे. आज्ञाचक्रावरून नको आहे. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. हे महत्वाचं आहे. असं 7 वेळा करतोय आपण. लक्ष कवचावरती ठेवायचं. जे कवच तयार होते ना, आपल्या भोवताली जे कवच आपण घ्यायला लागलोय, लक्ष त्या कवचावरती ठेवायचं. म्हणजे सुरक्षित राहतो आपण. हातावरती नाही द्यायचं. हात म्हणजे कृती झाली. कर्मकांड झालं. कर्म करतोय आम्ही हाताने. निर्माण काय होते? चैतन्याचं कवच. तिकडे लक्ष द्यायचं. साध्य काय? तिकडे द्यायचं. कर्माकडे नको.
शिस्तीत द्यायचं. बघा कवच तयार झालं. अगदी मजबूत कवच, की ते भेदून कुठलाही व्हायरस, कुठली निगेटिव्हिटी काही आत येता उपयोगाचं नाही. इतकं आपण अलर्टपणे घ्यायचं आहे. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आता लक्ष थोडं व्हायब्रेशन्सवरती ठेवा. म्हणजे बंधन घेतलं की व्हायब्रेशन्स आणखी वाढतात. म्हणजे आपल्याला असं जाणवेल, की व्हायब्रेशन्स खरोखरच भरपूर येतायत. मग ते खेचून घ्यायचं हातापर्यंत कोपऱ्यापर्यंत संपूर्ण. तसंच कवचावरती पण लक्ष ठेवायचं. बघा बसले का कवच आपल्याला देहाभोवती. आपण सुरक्षित आहोत का? बघायचं. म्हणजे हे कवच ज्यावेळी घेतो ना, त्यावेळी हाताची कुठलीही बोटं लागत नाहीत आपल्याला. कारण निगेटिव्हिटी आतच येत नाही, तर बोटं कशी लागणार? चक्र लागणार नाही, बाधा लागणार नाहीत. कारण या वलयामध्ये, तेजो वलय म्हणतो आपण, चैतन्याच्या वलयामध्ये आपण सुरक्षित आहोत. हे महत्वाचं आहे त्यातलं. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आपण करतोय, बंधन घेणे, कुंडलिनी वर चढवणे, तर ह्या अगदी शिस्तीत आणि सूक्ष्मामध्ये बघत करायचं. कुंडलिनीकडे लक्ष देत केलात, तर त्याचे अनंत फायदे आपल्याला मिळतील. जर तसंच करत राहिलात, तर आपल्याला काहीही लाभ होणार नाही सहजयोगातून. श्री मातांनी जे शिकवलेलं आहे, ते खूप अतिशय उच्च दर्जाचं आहे. अतिशय. त्याची गणनाच म्हणजे मनुष्याच्या ह्याच्यात होऊ शकत नाही. हे दैवी आहे, डिव्हाइन आहे. तर आपण देखील त्या स्थितीला जाऊन हे बंधन घ्यावं लागतं. तर हे बंधन बसतं. आपल्या डोक्यामध्ये 100 विचार आहेत आणि आपण बंधन घेतोय, तर ते बंधन बसेल कसं? लक्ष भलतीकडं आहे आणि बंधन घेतोय आपण, कुंडलिनी चढवतोय, तर ते अपमान नाही त्याचा. ही कुंडलिनीचं जागरण करतोय म्हणजे काय चेष्टेची बाब आहे. श्री मातांनी एवढं केलेलं आहे. आई म्हणून ती क्षमा करते, पण गण म्हणून पटके देणार ना तुम्हाला. गण काय सोडणार आहेत? म्हणून सहजयोगाचं कार्य करत असताना, कुठलंही कर्म करत असताना भक्तिपूर्वक करायचं, श्रद्धापूर्वक करायचं. ही जी कुंडलिनी माता आहे, ती आपल्या आतमध्ये आहे आणि ती जागृत करायची आहे म्हटल्यावर किती भक्ती पाहिजे आपल्यात. उगीच ऋषी मुनींनी तिला 108 नावं, 1000 नावांनी हे दिलेलं नाहीये, स्तुती केलेली नाही उगाच, की त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी दिसलं असेल ना. ते आपल्याला दिसत नाही कारण सहजमध्ये मिळाले, त्याचं आपल्याला काही वाटतच नाही. असं होऊ नये, की आपल्याला त्याचं काहीतरी वाटली पाहिजे, थोडीशी तरी मनाची आपल्याला काहीतरी वाटली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण बंधन घ्यायचं आहे. विसरायचं नाही आता. आणि हे सगळ्यांना शिकवायचं बाबा लक्ष कुठे आहे? लक्ष श्री मातांनी सांगितले ना, लक्ष कुठं आहे? लक्ष दुसरीकडे आहे आणि हातवारी करतोय आपण नुसता. कुंडलिनी चढवायचं नाटक. नको आहे ते. म्हणून करत असतानाच, बंधन घेत असताना अगदी भक्तिपूर्वक घेतला तर कशाला त्रास होतोय आपल्याला? होऊच शकत नाही. स्वतःलाही आपण बंधन द्या आणि दुसऱ्याला पण बंधन देताना व्यवस्थित दिलात, तीही व्यक्ती ठीक होऊन जाईल. पण तंत्र व्यवस्थित पाहिजे ना आपलं यंत्र. मग तंत्र व्यवस्थित राहील. यंत्रच बिघडलेलं आहे, तंत्र कुठनं येणार आहे? हे फार महत्वाचं आहे त्यातलं. सहजयोगामधलं मेन हे आहे. हं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं हात ठेवून म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. असं नुसतं म्हणायचं नाहीये आपण. पूर्वीचं नामस्मरण आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचे नुसतं. 108 मन्याकडेच लक्ष, मोजण्याकडे लक्ष. पूर्वीचं काय असायचं? नामस्मरणाकडं. म्हणजे असं त्यांना वाटायचं, की बाबा मी रोज 108 वेळा नाम घेतो किंवा मी रोज 1000 वेळा शिवांचं नाव घेतो. म्हणजे काय झालं? काहीच उपयोग नाही झाला ना, कारण मोजण्याकडे लक्ष आहे. तसं आपण इथं हात ठेवल्यानंतर श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, असं म्हटल्याबरोबर आम्ही आत्मा व्हायचा प्रयत्न केला पाहिजे ना. मग ते कसं व्हायचं? हे आपल्याला सांगितलंय, की हा देह जो आहे, तो स्थूल देह आहे आणि या स्थूल देहामध्ये चैतन्याचा सूक्ष्म देह आहे. तो मी आहे. बघा, तो हृदयामध्ये आणायचा लगेच. त्याचीच प्रतिकृती. या स्थूल देहाचीच प्रतिकृती सूक्ष्म
हृदयामध्ये आणायची. असं म्हणताना म्हणजे तो मी आहे. म्हणजे आपण हृदयामध्ये जाऊन बसायचं स्वतः. येते का बघा? म्हणजे आपण आता अंतराळी झालो. बघा कशा गोष्टी आहेत त्या. म्हणजे फरक लक्षात येतोय का बघायचा. स्थूल देहानं आम्ही खाली जमिनीवर बसलोय. परंतु सूक्ष्म देह म्हणजे मी आहे म्हटल्यानंतर स्थूल देहाचं विस्मरण झालं पाहिजे. मग हा देह जो आहे तो अंतराळी हृदयामध्ये आहे. मग मी हृदयामध्ये आहे का? आलो का? बघायचं. बघा थोडं त्याचं चिंतन करायचं. तसं झालं का मी? तसा होतो का? मग म्हणायचं, "श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे." ज्यावेळी आत्मा होतो त्यावेळी हलकंच होतं ना शरीर पण. आपणच हलकं झालोय म्हटल्यानंतर शरीरही हलकं होतं. म्हणजे कळतं का नाही बघायचं आपल्या लक्षात येतं का? कारण देहामध्ये शिवशक्ती जी कार्य करते ना, ती वेगळ्या पद्धतीनं करते. म्हणजे आपल्या देहामध्ये जे आपण अन्न खातो, बघा, सुरुवात कशी होते? अन्न खातो, पाणी पितो. जे काय आवश्यक आहे शरीराला ते सगळं आपण करतो. आणि हे सगळ्याचा शेवट कुठे होतो माहिती शेवट काय याचा? म्हणजे त्या अन्नापासून मेद बनतो, त्यापासून त्याचं पचन होतं, रस बनतो, त्यापासून हाडं किंवा मांस तयार होतं, रक्त तयार होतं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी काय होतं माहिती आहे? अस्थिरस आणि शुक्राणू या 2 गोष्टी तयार होतात. 2 वेगवेगळ्या विभिन्न गोष्टी. 2 का गोष्टी होतात? कारण शिव आणि शक्ती सुरुवातीपासूनच आहे. बरोबर? शिव आणि शक्ती फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मी पुरुष आहे, मी स्त्री पण आहे. 2 गोष्टी आहेत आमच्यामध्ये. स्त्री-पुरुष दोन्ही एकातच आहे. डाव्या बाजूला स्त्री आहे, उजव्या बाजूला पुरुष आहे. स्त्रियांच्यामध्ये पण तसंच आहे. म्हणजे शिव आणि जी शक्ती आहे ना, ती आमच्यामध्येच आत आहे. म्हणजे आमच्या देहामध्येच आहे. म्हणजे अस्थिरस जो आहे, अस्थी जो आहे, तो शिवतत्वामधला आहे. शिव आहेत ते. आणि शुक्राणू जे आहेत आमचे, की ज्याचं शेवटी काय होतं, की जीव दुसरा तयार होतो त्याच्यापासून. ते म्हणजे काय? आदिशक्ती आहे. कारण महाकालीच्या नावामध्ये शुक्रस्था, शुक्र निंदकनाशिनी वगैरे नाव आहेत बघा. याचं कारण आहे, की शुक्राणू जे तयार होत आहेत आपले, ते आदिशक्तींच्यामुळे आणि तिचा कधी नाश होत नाही. म्हणजे ती परत दुसरा जीव जन्माला घालते. आणि अस्थींचं पण असंच आहे आपल्या. अस्थी कधी नष्ट होतात का? अस्थी विसर्जन करतो आपण. हाडं, अस्थिरस म्हणा, अस्थी. कारण त्याचं कारण त्या नष्ट होत नाहीत हाडं. अस्थी म्हणतात त्याला. म्हणजे अस्तित्व कायम राहणार त्याचं. म्हणजे शिवांचं तत्व आहे ते. त्यांचं अस्तित्व कायम आहे. ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत, की तन्मात्रा आहेत ह्या. या देहाच्या तन्मात्रा आहेत. आणि या तन्मात्रा ज्या आहेत, त्या कधीही नष्ट होत नाहीत. तन्मात्रा म्हणजे पंचमहाभूत तत्वापासून हे शरीर बनलंय आणि या पंचमहाभूत तत्वाच्या तन्मात्रापासून आत्मा बनलेला आहे. बघा, लक्षात येते का बघायचं. आपल्याला माहिती आहे आता पृथ्वी तत्व आहे म्हणजे शरीर आहे. मग पृथ्वी तत्वाचं शेवट काय? सुगंध. म्हणजे आत्म्याला सुगंध आहे. जलतत्व आहे. आपण पाणी पितो अमकं-तमकं सगळं. पण जलतत्वाचं तन्मात्रा काय? सॉफ्टनेस. म्हणजे सॉफ्ट मऊ होतो. आपले शरीर देखील तकतकीत मऊ होतं. बोलताना आपण अगदी मधाळ बोलतो. पाण्यासारखी वाणी होते आपली. जलासारखी वाणी होते. आपलं वागणं, अगदी चाल वगैरे अगदी लक्ष्मी तत्वासारखं. म्हणजे हे किती महत्वाचं आहे. अग्नी, अग्नी आहे आपल्याला. त्याचं काय? तन्मात्रा तेज. तेज तत्व येतं आमच्याला. म्हणजे आत्मा तेजस्वी आहे, प्रकाशित आहे. या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेच्या आहेत. हे फार महत्वाचं असतं त्याच्यामध्ये. म्हणून मग इथं हात ठेवून म्हणू शकतो आपण, "श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे." म्हणजे नुसता म्हणणं आणि त्याचं बॅकग्राऊंड एवढं लक्षात घेऊन तसं होणं यामध्ये किती फरक आहे? अशातला प्रकार आहे. ठीक. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवूया. बघा, ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तिपूर्वक म्हणूया,
श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून फिरवतोय. भक्तिपूर्वक, श्रद्धापूर्वक. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. बघा, देवीला आवाहन करावं लागतं, तेव्हा कुठे देवी येते. तोपर्यंत नाही येणार देवी. आवाहन करावं लागतं. तुम्हाला वाटतं की बाबा नाही, श्री माताजी असं कसं काय, एवढं भक्त आपलं आज अडचणीत आहे, तरी पण नाही. कारण देवीला सर्व सारखे असतात. तिला भूत सारखे आहेत, राक्षस सारखे आहेत, देवता सारखे आहेत, माणसंही सारखीच आहेत. जो हाक मारेल त्याच्याकडे देवी येते पळत. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. म्हणजे देवीला आवाहन करावं लागतं. राक्षसाने देखील देवतांचं राज्य बळकावलं. स्वर्गावरती आधिपत्य निर्माण केलं. परंतु एवढं सर्व होऊन देखील देवीनं हस्तक्षेप केला नाही कधी. होऊन दे एकदा. आणि जोपर्यंत ह्या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागला देवतांना, त्यावेळी त्यांनी देवीला आवाहन केलं. मग देवी प्रगट झाली. तोपर्यंत नाही झाली. म्हणजे हे उदाहरण आपल्या नजरेसमोर असणं आवश्यक आहे, की जोपर्यंत आपण आवाहन करत नाही, तोपर्यंत देवी विराजमान होत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा आहे. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला हाताच्या तळव्यावरती थंड चैतन्य लहरी जाणवतात का बघायच्या. हे महत्वाचं आहे. आता हात खाली घेऊया. चित्ताना बघूया. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये वर आली का बघायची. काही प्रयास नाही. म्हणजे हे शरीर म्हणजे मी नाही आहे, मी आत्माच आहे बाबा, हे असंही कळेल, आपल्या लक्षात येईल. म्हणून आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण जे खातो पितो ते व्यवस्थित खायचं प्यायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर भरपूर खातो, जड तत्व निर्माण होतं, वर जाता येत नाही. भरपूर असं चटमटीत खायला आवडतं, फार गोड खायला आवडतं, अगदी जिभेची चोचले पुरवतो, राईट साईडला गेलो, रजोगुणी झालो, तरी देखील गहनतेत जाता येत नाही. म्हणजे खाणं पिणं आपलं कसं असायला पाहिजे आपण ठरवायचं. मीच माझा गुरु आहे ना, सांगायची गरज नाही. आपण सहजयोगी आहोत याचं भान ठेवून खाणं खायचं. आपलं आधाशासारखं खायचं नाही कधी. सहजयोगी आहोत. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खायचं नाही. जे कडू आहे ते पहिला खायचं, जे आवडते ते सोडून द्यायचं, जे आवडत नाही ते खायचं पहिलं. योगी लोकांना हे महत्वाचं आहे. नॉनव्हेज सगळ्यांना आवडतं, सोडून द्यायचं, साधं गोड खायचं. बघा जमते का, भाजी भाकरी खायची, ठीक. म्हणजे हे आपल्याला संयम किती आला हे बघण्यासाठी आहे. नाहीतर शिवादाने सगळं साईडलेनच, काही खाल्लं चालते, काही पिलं तरी चालते, फक्त ध्यान करावं लागतं. पण सोपं आहे का ते? ध्यान लावायचं म्हटल्यानंतर खाण्यापिण्यापासून सुरुवात आहे आपली. बघा, गहनतेत जायचं म्हणजे खाण्यापिण्यापासून सुरुवात आहे. कारण खाण्यापिण्यामुळेच आपल्याला जास्त आजार होता येतं. पोटाचे विकार होतात, गॅस होतात, पचन होत नाही, सगळे विकार आहेत. हृदयाचे विकार होतात, बीपी वाढतो, शुगर वाढते. हे कशामुळे? खाणपिण्यामुळे. वेळेत खात नाही, वेळेत पित नाही, आणि वेळेत कुठल्या गोष्टी नाहीत. काहीही खातो, काहीही पितो, तेलकट आंबट काही सगळं, जे नको बॉडीला, जे आवश्यकता नाही ते देखील आपण खातो. जे पाहिजे ते खात नाहीये, चोताच खातो सगळा. हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपण आज आजाराला निमंत्रण देतो. जर हे लक्ष असेल आपलं, तर 100% आयुर्वेद आपला सर्वात उत्तम, की त्यामुळे आपण अगदी तरतो आणि शरीर देखील अगदी व्यवस्थित राहतं आपलं. आणि कुंडलिनी शस्त्राच्या वर राहू शकते. सगळ्यात महत्वाचं काही सगळं कशासाठी करायचं आहे, की जी कुंडलिनीची जाणीव होणार आहे ना, ती सतत वरती राहावी आम्हाला, खाली येऊ नये. नाहीतर पोट फुगलेलं आहे, गॅस झाले, खाली चित्त आलं लगेच. छातीमध्ये त्रास होतो, पित्त होतं, लगेच खाली आलं चित्त. म्हणजे हे होऊ नये.
यासाठी शरीर व्यवस्थित पाहिजे, मजबूत पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे खाणपिण्यापासून आपण सुरुवात करायची आणि यमनियमाचे हे नियम जे आहेत ते सगळे पाळायचे. म्हणजे आपण शस्त्राच्या वर जास्तीत जास्त राहू शकू. लक्ष आपलं वरती आहे. आता वरून थोडंसं खाली ब्रह्मरंध्रामध्ये येऊया. बघा, थोडंसं ब्रह्मरंध्रामध्ये प्रयत्न करायचा. हे ब्रह्मरंध्र म्हणजे अगदी किती छोटंसं आहे, केसापेक्षा पण सूक्ष्म आहे. पण जाणीव किती होते? तिची जाडी वाढली पाहिजे ना. कुंडलिनीला उंची आणि जाडी दोन्ही असतात, ही माहिती आहे आपल्याला. ध्यानाची उंची वाढली की तिची उंची वाढते आणि सहजयोग जास्तीत जास्त पसरवला म्हणजे दुसऱ्याला चैतन्य दिलं तर तिची जाडी वाढते. म्हणजे ब्रह्मरंध्राचा जो व्यास आहे तो वाढतो. शस्त्रामधली चक्र खुली होतात जास्तीत जास्त. हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यातल्या. म्हणून आपण चैतन्य दुसऱ्याला द्यायचं असतं. ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये येऊया. वरून खाली आज्ञेमध्ये बघा, थोडंसं यायचं, प्रयत्न करायचा. आज्ञेतून विशुद्धीमध्ये, वरून खाली विशुद्धी. थोडंसं ही चक्र प्लावित व्हावीत यासाठी आहेत, किंवा ती चक्र स्ट्रॉंग व्हावीत यासाठी आहे, की आपण निरोगी राहावं यासाठी पण आहे. विशुद्धीतून अनाहतमध्ये, वरून खाली अनाहत चक्र, हृदय चक्र. बघा, व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक जाणवतो, लगेच फरक पडतो. येत असतात व्हायब्रेशन, परंतु लगेच चित्त दुसरीकडे गेलं की लगेच व्हायब्रेशन्स वेगळ्या येतात. चक्रावरती, त्या देवतेवरती लक्ष गेलं की त्या व्हायब्रेशन्स येत असतात. किती सूक्ष्मातलं आहे ते. म्हणून अलर्ट, सतर्क पाहिजे. चित्त गेलं की हातावर लगेच इंडिकेशन्स येणार, असं आहे. अनाहत मधून नाभीमध्ये येऊया, वरून खाली नाभीमध्ये. नाभीतून स्वादिष्ठान. म्हणजे वरून चैतन्य आपण घेऊन येतोय ते स्वादिष्ठान पर्यंत आणतोय खाली. हा, स्वादिष्ठान पासून मूलाधार, पाठीचा शेवटचा मणका, गणेश तत्व. वरून खाली लक्ष पूर्णपणे गणेश तत्व, तिकडे लक्ष आहे आपलं. मूलाधार, मूल आधार म्हणजे काय? ह्या देहाचा तो आधार आहे बसल्यानंतर. जसं आपण ध्यानामध्ये जातो ना, काय होतं बघायचं. ध्यानामध्ये ज्यावेळी आम्ही शस्त्राच्या वर जातो त्यावेळी ह्या दोन्ही मांड्या ज्या आहेत त्या आपोआप उचलल्या जातात. मेरुदंड ताट असतो आणि जो आधार आहे बरोबर टेकला जातो, तो कुठला भाग? मूलाधारचा, तेवढाच टेकला जातो. बाकी सगळं आधांतरी होतं आपलं. आपण जर सूक्ष्मात रिडिंग केला असेल तर हे कळतं, नाहीतर नाही समजत. त्याला मूल आधार म्हणतात. मूल आधार आहे तो, मेरुदंड आहे तो. थोडंसं मूलाधारमध्ये लक्ष द्यायचं, गणेश तत्वावरती. श्री गणेशाची जागृती होणं हे अत्यंत आवश्यक आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. बघा, गणेश तत्व फिरतं लगेच, किंवा तिथे हालचाल तर का होईना जाणवणार. कारण श्री गणेश जागृत होणं आतमध्ये फार महत्वाचं आहे. बाह्यात आपण पूजा करतो त्याची, सर्व देवी देवतांची, परंतु त्या देवी देवता आपल्या आतमध्ये जर जागृत झाल्या तर अधिक फायदेशीर आहे ते आपल्याला. श्री गणेशजी, आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. कारण गणेशाचं तन्मात्रा काय? पृथ्वी तत्वाची तन्मात्रा सुगंध. म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे गणेश तत्व, आणि गणेश हे सुगंध प्रिय आहेत. म्हणजे पृथ्वीतूनच सुगंध येतो ना. सर्व फुलांना सुगंध कुठून येतो? पृथ्वी तत्वातून. आणि आत्मा देखील सुगंध आहे त्याला.
आत्मा ही श्री गणेश आहे. म्हणून गणेश तत्वावरती लक्ष. श्री गणेश ही कृपा करून आम्हाला सुज्ञता द्या, पवित्रता द्या, मांगल्यता द्या. लहान बालकासारखी अबोध बनवा. काही नको, लहान बालक असताना तसं पाहिजे. कुणी काय रागवलं, काय झालं, काय त्याला वाटतच नाही, कारण ते अबोध आहे, त्यालाच कशाचं ज्ञानच नाही. म्हणून श्रीमातांच्या समोर आपण ज्यावेळी बसतो त्यावेळी अबोध होऊन बसायचं. कशाचं ज्ञान नको, ज्ञान श्रीमातांचे चरण पाहिजेत आम्हाला. ज्ञान नको श्रीमाताजी, काही नको, तुम्हीच द्या, सगळं करा. कर्त्या करविता तुम्ही आहात. आम्हाला फक्त आपल्या चरणाशी ठेवा, बस एवढंच आहे. आणि हे सतत आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. आता मुलाधार मधून थोडस वर यायचं स्वादिष्ठांमध्ये. बघा, वरती आलेलं पण जाणवतं, हालचाल जाणवते ती, म्हणजे इतकं महत्वाचं आहे ते, कलेक्टिव्हली फार महत्वाचं. स्वादिष्ठांमधून नाभीमध्ये येऊया. नाभी आणि भवसागरामध्ये लक्ष देऊया. इथं लक्ष्मीचं स्थान आहे. लक्ष्मी, नारायण, धर्म, धर्माची स्थापना नाभीमध्ये होते. जी आपण ध्यान करतो ती धारणा जी आहे ना, ती नाभीमधून येते. मी आत्मा आहे ही धारणा कुठून येते? नाभीतून येते. नाभी फार महत्वाची आहे. आपण जे खातो पितो पचन होतं आपलं, त्यामुळे नाभीत सगळं आहे. नाभीत जेवढी चक्र आहेत तेवढी शरीरामध्ये पण नसतील. सागर आहे ना, तो भवसागर आहे. आणि या सागरामध्ये अनेक प्रकार चक्र आहेत, खूप चक्र आहेत, जी सूक्ष्मात आहेत. म्हणून या भवसागराला आपण कायम स्वच्छ ठेवायचं. यातले जे मोती आहेत, रत्न आहेत, ती बाहेर आली पाहिजेत. श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील धर्म जागृत करा, विश्व निर्मल धर्मीय बनवा, वैश्विक बनवा. सगळ्यात महत्वाचं काय? वैश्विक होणं. विश्वाशी जोडलं जाणं महत्वाचं आहे. वैश्विक ते कुठून होतं? नाभीतून होतं. आणि नाभी स्वच्छ असेल तर अवधूतच झालो ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, धर्म जागृत झाले. अवधूत म्हणजे त्याला कशाचं काय नाही, पूर्ण स्वच्छच हो. अवधूत आहेत ते, अबोध आहेत ते. आणि त्यांच्यामध्येच ब्रह्मा विष्णू महेशाची शक्ती आहे. ते अवधूत आहेत. अवधूत चिंतामणी म्हणजे सगळ्यांची चिंता हरण करणारे अवधूत ते. तसं ते आपल्या आतमध्ये आहेत. ते नाभी आणि भवसागरामध्ये आहेत. तिकडे लक्ष द्यायचं थोडस. भवसागर जे काय अगुरूंचा त्रास आहे आपल्याला, तो सगळा निघून जाईल याच्यामुळे. गुरुतत्व ज्यावेळेस जागृत होतं, ज्यावेळेस दत्तात्रेयांचं धर्म जागृत होतं 10, त्यावेळेला अगुरु संपूर्ण तिथून निघून जातील. जलतत्व जे व्हायब्रेटेड पाणी पिल्यानंतर अगुरूचा समूळ नाश होतो. शुद्ध पाणी प्यायचं, व्हायब्रेटेड पाणी प्यायचं, व्हायब्रेटेड अन्न खायचं. पूर्वीचं जर काय आपण अगुरूचं केलं असो, ते अजून पोटात असेल तरी त्रास होतो आपल्याला. मग हे घालवायचं कसं? तर शुद्ध पाणी, व्हायब्रेटेड पाणी, व्हायब्रेटेड लिंबू पाणी सरबत करून प्यायचं. ते कमी होतं त्याच्यानं. म्हणजे भवसागर स्वच्छ करताना जलतत्वानंच करायला पाहिजे. जलतत्व आहे ते, जलानं स्वच्छ करायचं. महत्वाचं आहे. कुठलं तत्व पकडल्यानंतर ते कशा पद्धतीने स्वच्छ करायचं हे समजणं आवश्यक आहे. पंचमहाभूत तत्व आहेत, 5 चक्र आहेत. तर ही पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, अग्नी, जल, म्हणजे त्या त्या पद्धतीने ते चक्र साफ करायचं. हृदय चक्र पकडलं तर वायू तत्वानं ठीक करायचं ते. बघा, सोपं आहे. हे समजणं गरजेचं आहे. विशुद्धी पकडली, इथर तत्व आहे, आकाश तत्वातनं ठीक करायचं ते.
पूर्ण लक्ष भवसागरामध्ये आहे, लक्ष्मी तत्वावरती आहे. आमच्यातील लक्ष्मीचे तत्व जागृत व्हावं यासाठी प्रार्थना करतोय आपण श्रीमातांची. भवसागर आमचा स्वच्छ व्हावा, आमच्यातील धर्म जागृत व्हावे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, कुठल्याही प्रकारचा व्हायरस पोटामध्ये जाऊ नये, पूर्ण स्वच्छ, आमची ह्युम्युनिटी वाढावी यासाठी भवसागर स्वच्छ करून टाकायचं, शुद्ध करायचं. म्हणून व्हायब्रेटेड पाणी प्यायचं, स्वच्छ होतं सगळं. आता नाभीतून थोडस वर येऊया. अनहत, अनहत मधून विशुद्धी, शिस्तीत यायचं बघा, एकाग्रतेनं. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेत देखील जाणवलं पाहिजे. आज्ञेतून शस्त्रार, आणि शस्त्रार मधून आता वर आकाश तत्वाच्या दिशेनं वाटचाल बघा, पूर्णपणे वरती जातो. मग जेवढं आपण खोल खाली जाऊ तेवढ्या वर जाऊ. नारळाचं झाड जिथे उंच आहे त्याच्यात दसपट खाली असते मुळं, त्याची मुरलेली खाली गेलेली, असा प्रकार असतो तो. पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वर आकाश तत्वामध्ये एकरूप व्हायचं, पूर्ण ताकद लावायची वर जाण्यासाठी. झेपच घ्यायची आपल्याला, शस्त्रार मधून वर झेप घ्यायची आकाशात. हनुमानानं कशी उड्डाण केली ती, तशा प्रकारे वायू कुंडलिनीच आहे ना ती, वायूतून वर आली. वायुनंदन हनुमान जे आहेत ते. पूर्ण लक्ष आकाश तत्व, त्या स्थितीमध्ये थोडा वेळ राहूया, त्याचा आनंद घेऊया. सगळ्यात महत्वाचं आहे. 5 मिनिटं का होईना आपण त्या स्थितीमध्ये बसूया. चित्ताची एकाग्रता महत्वाची आहे, फार महत्वाचं आहे ते. विचलित व्हायचंच नाही, पूर्ण एकरूप व्हायचं त्याशी. शून्य शिखर पर अनहत बाजिले. शून्य शिखर आहे, काही नाही आहे तिथे.
उघडायचे, श्रीमातांच्याकडे बघायचं, शिस्तीत उघडायचे. लक्ष शस्त्राच्या वरच असू दे, बघायचंय फक्त श्रीमाताईंना. तो अनुभव तसाच असू दे, वर जाणीव तशीच असू दे. जे आपण डोळे उघडे ठेवून देखील घेता आलं पाहिजे. पूर्णतः आपण जोडलो गेलेलो असतो त्यावेळेला. हातामध्ये पण व्हायब्रेशन्स आपल्याला वेगळ्या प्रकारचे जाणवतील. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवूया. लक्ष कुंडलिनी वरती. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला परत. दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला. लक्ष कुंडलिनी वरती आहे आणि ती वरती येते. हे धागे वर आणतोय आपण. 3 गाठी. चैतन्याच्या वर राहिले. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच शिस्तीत घ्यायचं. कवच म्हणजे हे कवच धारण करता आलं पाहिजे आपल्याला. सुरक्षितता. कवच कुंडल आहेत ही आपली. ती नसतील तर निगेटिव्हिटी आपोआप आतील. म्हणून कवच कुंडल धारण करता येणं महत्वाचं आहे. एकाग्रतेनं करायचं म्हणजे बसतं कवच बरोबर. अगदी गारवा येतो सगळा. तर उद्या दिवसभर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती ठेवायचा प्रयत्न करायचा. जय श्री माताजी.